तुम्ही जर तुमच्या ड्राय, फ्रिझी, डॅमेज आणि खूप स्प्लिट एंड्स असलेल्या केसांना जर वैतागलेले आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे स्वप्ना आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमचे ड्राय, डॅमेज आणि स्प्लिट एंड्स असलेले केस डीप कंडिशनिंग म्हणजेच हेअर स्पा करून रिकव्हर करू शकता. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, हा व्हिडिओ फक्त कर्ली हेअरसाठी नसून तर सगळ्या हेअर टाईपसाठी आहे. चला तर मग सुरू करूया. मी ऑलरेडी तेल लावून केसातला गुंता सोडवलेला आहे, कारण माझा स्कॅल्प हा खूप जास्त ड्राय आहे आणि माझे हेअर पण खूप ड्राय आहेत. त्याच्यामुळे मी डीप कंडिशनिंग करायच्या आधी नेहमी केस डिटँगल करते हेअर ऑइलनी. आणि यामागे अजून एक कारण आहे की बाथरूम मधला वेळ वाचतो. पण जर तुमचा स्कॅल्प हा ऑइली आणि हेअर पण ऑइली असतील तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. डायरेक्टली तुम्ही क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरून त्यानंतर डीप कंडिशनर वापरू शकता आणि डीप कंडिशनर केसात असताना हेअर डिटँगल करू शकता. मी इथे पॅन्टीन लाईव्हली क्लीन क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरत आहे आणि नेहमी मी शॅम्पू हा पाण्यात मिक्स करूनच वापरते, कारण त्यामुळे शॅम्पू हा एकसारखा संपूर्ण स्कॅल्पवर स्प्रेड होतो आणि हेअर लेंथवर पण. आता डीप कंडिशन करायच्या आधी क्लॅरिफाईंग शॅम्पूच का वापरावा, तर क्लॅरिफाईंग शॅम्पूमध्ये क्लिन्झिंग एजंट्स असतात, ज्यामुळे केसांवरती जे काही बिल्डअप डर्ट साचलेलं असतं ते संपूर्णपणे निघून जातं. आता तुम्ही पण जर शॅम्पू करण्याच्या आधी हेअर ऑइलिंग केलं असेल माझ्यासारखं, तर शॅम्पूची ही सेम प्रोसेस तुम्हाला दोनदा करायची आहे, म्हणजे केसातलं संपूर्ण तेल व्यवस्थित निघून जातं. संपूर्ण केसांमध्ये फोम तयार झाल्यानंतर मी शॅम्पू ब्रशनी खूप जेंटली माझा स्कॅल्प मसाज करते, ज्यामुळे स्कॅल्पवर असलेला डॅन्ड्रफ आणि फ्लेक्स पूर्णपणे निघून जातात. जर तुम्हाला खूप डॅन्ड्रफ आणि फ्लेक्स असतील तर हा शॅम्पू ब्रश तुमच्याकडे असायलाच हवा. आता संपूर्ण शॅम्पू पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. माझे आता संपूर्ण केस क्लॅरिफाईंग शॅम्पूनी धुवून घेतले आहे आणि स्वच्छ झालेले आहेत. आता मी वापरणार आहे हेअर मास्क. आता हेअर मास्क जे असतात किंवा डीप कंडिशनर जे असतात ते 3 प्रकारचे असतात. एक असतं प्रोटीन रिच हेअर मास्क, एक असतं मॉइश्चर रिच हेअर मास्क आणि एक असतं बॉन्ड रिपेअर हेअर मास्क. आता जे प्रोटीन आणि मॉइश्चर रिच हेअर मास्क आहेत त्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात, फक्त त्याचे पर्सेंटेज चेंज होतात. जर मॉइश्चर रिच हेअर मास्क असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग इन्ग्रेडियंट्स जास्त असतात आणि प्रोटीन इन्ग्रेडियंट्स कमी असतात. सेम प्रोटीन हेअर मास्कसाठी असतं. मी हा मास्क यूज करत आहे. हा आहे इंटेन्स बॉन्ड रिपेअर हेअर मास्क. माझे केस ऑलरेडी केमिकली ट्रीटेड म्हणजेच हेअर कलर असल्यामुळे मी बॉन्ड रिपेअर हेअर मास्क वापरते. संपूर्ण केसातलं एक्सेस पाणी काढून मी हेअर मास्क जो आहे तो फक्त हेअर लेंथवर लावते, स्कॅल्पवर लावत नाही. संपूर्ण केसांच्या लेंथवर हेअर मास्क अप्लाय केल्यानंतर मी थोडं अजून हेअर मास्क घेऊन ते केसांच्या फक्त एंड्सवर लावते. आपल्या केसांचे एंड्स हे सगळ्यात केसांचा ड्राय भाग असतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्यावर एक्स्ट्रा मॉइश्चर देणं गरजेचं आहे. हे केल्यामुळे तुम्हाला स्प्लिट एंड्स कधीच होत नाहीत. हेअर मास्क ॲप्लिकेशन नंतर अशा प्रकारचा आंबाडा बनवून त्यावर शॉवर कॅप घालून मी 10 मिनिटं केस असेच ठेवणार आहे. आता या डीप कंडिशन केलेल्या केसांवरती मी अप्लाय करणार आहे हीट. त्यासाठी मी वापरत आहे ही हीट कॅप. आता ही अजून एक इम्पॉर्टंट टिप. डीप कंडिशनिंग इम्पॉर्टंट आहेच, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यामुळे तुमची फ्रिज कंट्रोल होते. पण ज्याप्रमाणे हेअर मास्क ॲप्लिकेशन करणं हे महत्त्वाचं आहे, त्याच्याहून जास्त महत्त्वाचं आहे ते धुणं. त्याच्यामुळे ते डीप कंडिशनिंग मास्क कसं धुवायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता हीट कॅप ह्या 2 प्रकारच्या असतात. एक असते ती इलेक्ट्रिक आणि दुसरी असते ती फ्लॅक्सीड. ही जी आहे ही इलेक्ट्रिक वाली आहे, ज्याच्यामध्ये हीट कंट्रोल करू शकतो आणि ही खूप अफोर्डेबल आहे. बरेच जण ही रेकमेंड करत नाही, पण मला ही आवडते आणि मला इतक्या वर्षात कधीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. दुसरी जी आहे ती आहे ही आहे फ्लॅक्स सीड्स. ह्याच्यामध्ये फ्लॅक्स सीड्स भरलेले आहेत. ही मॅन्युअली गरम करावी लागते आणि ही थोडी महाग पण जाते. ही अराउंड 1,500 रुपयाची आहे. आता तुमच्याकडे हीट कॅप नाहीये आणि तुम्हाला इन्व्हेस्ट जरी करायचं नसेल तरी हरकत नाही. तुम्ही स्टीमर वापरू शकता. फक्त स्टीमर वापरताना ते एका विशिष्ट अंतरावरनं वापरा. खूप जवळून वापरू नका. किंवा मग हेअर ड्रायर वापरू शकता. शॉवर कॅप घालायची आणि हेअर ड्रायर हॉट शॉटवर थोड्याशा विशिष्ट अंतरावरनं गरम हवा मारायची, ज्यामुळे पण केसांमध्ये हीट जनरेट होतं आणि डीप कंडिशनर व्यवस्थित केसांमध्ये पेनिट्रेट होतं. आता मी हीट कॅप वापरलेली आहे. ही हीट कॅप मी कमीत कमी 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हेअर मास्क 10 ते 15 मिनिटं.
हेअर मास्क हा 10 ते 15 मिनिटाच्या वर म्हणजे 1 तास, 2 तास, रात्रभर असा ठेवायचा नाही. कारण त्याच्याने एक्स्ट्रा नरिशमेंट तुम्हाला मिळणार नाहीये. त्यापेक्षा तुमचे केस ओव्हर मॉइश्चराइज्ड होतील आणि मॉइश्चर ओव्हरलोड होतील. त्याच्यामुळे तुमचे कर्ल्स फॉर्म होणार नाही, केस अजून फ्रिझी होतील. त्याच्यामुळे हेअर मास्क हा 20 मिनिटं मॅक्सिमम ठेवायचा आहे. हीट कॅप काढल्यानंतर केसांवर व्यवस्थित पाणी मारायचं आहे किंवा पाणी तुम्ही मगनी ॲड केलं तरी चालेल आणि त्यानंतर मोठ्या दाताच्या कंगव्यानी किंवा तुमच्या बोटांनी केसातल्या मोठ्या मोठ्या गाठी काढून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही कंगवा वापरत असेल तर केसांच्या शेवटापासून वरती वरती केस विंचरायचे आहेत आणि बारीक हेअर ब्रशनी संपूर्ण केस विंचरून घ्यायचे आहेत आणि छोट्या छोट्या गाठी पण काढून टाकायच्या आहेत. संपूर्ण केसातला गुंता सोडवून झाल्यानंतर थोडंसं कंडिशनर घेऊन एक एक बट वेगळी करून त्याच्यावर अशा प्रकारे कंडिशनर लावायचं आहे. आतापर्यंत जी काही प्रोसेस आपण केलेली आहे ती सगळ्या हेअर टाईपसाठी होती. पण आता जी एक स्टेप आहे ती वेगळी आहे आणि ती फक्त कर्ली हेअरवाल्यांसाठी आहे. ज्यामध्ये आपण करणार आहोत कर्ल ट्रेनिंग. केसाची जी एक बट घेतली आहे त्याला आता 2 भागात डिवाइड करून त्याला अशा प्रकारे ट्विस्ट करायचं आहे. आता कर्ल ट्रेनिंग म्हणजे काय? मॅन्युअली आपण आपल्या कर्ल्सना एक शेप देत आहे. आता आपण हेअर मास्क लावून कर्ल तर ट्रेन केलेले आहेत. आता एक बोल घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी ॲड करायचं आहे. संपूर्ण केस त्यामध्ये डिप करून या प्रकारे स्क्विश करायचे आहेत. आता ही जी प्रोसेस आहे ही 2 ते 3 वेळा रिपीट करायची आहे. जोपर्यंत केसातून स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत. आता ही जी डीप कंडिशनर धुण्याची पद्धत आहे याला स्क्विश टू कंडिशन असं म्हणतात कर्ली हेअर लँग्वेजमध्ये. स्क्विश टू कंडिशनचे बेनिफिट्स म्हणजे केसांना खूप जास्त हायड्रेशन मिळतं, कर्ल क्लम्प्स फॉर्म होतात, खूप स्टायलिंग प्रोडक्ट्स वापरायची गरज नाही लागत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रिज कमी होते. संपूर्ण डीप कंडिशनिंग करून झालं आहे. डीप कंडिशनर किंवा कंडिशनर हे नेहमी थंड पाण्याने धुवायचं. थंड पाणी तुमच्या केसांसाठी हे बेस्ट आहे. आणि आता ही संपूर्ण प्रोसेस झाल्यावर मी नॉर्मल हेअर जेल आणि हेअर क्रीम यांनी माझे केस स्टाईल करते. आता जर तुम्हाला स्टायलिंग व्हिडिओ बघायचा असेल, मी माझे कर्ल्स कसे स्टाईल करते, तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या मी.स्वप्ना या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. आता डीप कंडिशनची संपूर्ण प्रोसेस मी दाखवलेली आहे. डीप कंडिशनिंग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता डीप कंडिशनिंग हे कधी आणि कुणी करायचं? ज्यांचे केस हे खूप ड्राय आहेत त्यांनी महिन्यातून 2 ते 3 वेळा करा आणि ज्यांचे केस हे बऱ्यापैकी मॉइश्चराइज आहे पण फार कमी फ्रीज होतात त्यांनी महिन्यातून एकदा जरी केलं तरी हरकत नाही. हे जे या व्हिडिओमध्ये माझे केस दिसत आहे हे मी 3 दिवसापूर्वी स्टाईल आणि डीप कंडिशन केलेले आहेत. डीप कंडिशनिंगमुळे माझे केस तिसऱ्याही दिवशी खूप मॉइश्चराइज दिसत आहे आणि मी रिफ्रेशही केलेले नाहीत. घरच्या घरी हेअर स्पा म्हणजेच डीप कंडिशनिंग करण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला कुठलेही प्रश्न पडलेले असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि तुम्हाला जर माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स खूप युजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.